मंडळी नमस्कार, मी मनोहर पवार. TV1 मराठीवर सर्वांचं स्वागत आहे. 2025चा सूर्य आता अगदी 10 मिनिटात या ठिकाणी मावळतोय. 2025 मध्ये अतिशय चांगल्या घटनासुद्धा घडलेल्या आहेत, काही निगेटिव्ह घटना घडलेल्या आहेत आपल्या जीवनामध्ये. आपण काम करत असताना अनेक वेगवेगळ्या घटना आपल्या समाजामध्ये घडत असतात. त्यामध्ये आपण कोणतंही काम करत असतो, त्यामुळे निगेटिव्ह पॉझिटिव्ह अशा दोन गोष्टी घडत असतात. त्यामुळे एकंदरीत परिस्थिती बघितलं तर 2025 हा अतिशय चांगल्या पद्धतीनं गेलेला आहे. अगदी 10-15 मिनिटातच आता 2025चा सूर्य या ठिकाणी मावळतोय. आज 31 डिसेंबर. आमच्या सर्व प्रेक्षकांना, TV1 मराठीच्या प्रेक्षकांना हार्दिक हार्दिक आपण स्वागत करतोय. उद्या 2026 या ठिकाणी नवा सूर्य या ठिकाणी उजाडतोय. नवी आशा, नवे ध्येय घेऊन आपण 2026चं या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं स्वागत करणार आहोत. TV1 मराठीच्या माध्यमातून सुद्धा वेगवेगळ्या जे उपक्रम आहेत समाजामध्ये ते दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्यामध्ये आपण एक वेगळ्या पद्धतीनं रेसिपीचं एक आपण या ठिकाणी दाखवणार आहोत. समाजामध्ये काम करताना अनेक महिला अतिशय चांगल्या पद्धतीनं रेसिपी कशा पद्धतीने करतात, अगदी त्यांच्या घरी जाऊन आपण ते रेसिपी दाखवणार आहोत. समाजामध्ये सामाजिक काम करणारे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांचं जीवन कसं घडलेलं आहे, त्यानंतर ते जीवनामध्ये सामाजिक कार्य करत असताना कशा पद्धतीनं ते कार्य करतात ते सुद्धा त्यांची सुद्धा माहिती आपण आमच्या प्रेक्षकांना देणार आहोत. त्यानंतर सेवानिवृत्त जे कर्मचारी झालेले आहेत, सेवानिवृत्तीनंतर त्यांचं जीवन कसं असतं. आयुष्यभर 25-30 वर्षे नोकरीमध्ये राबायचं आणि आपल्या कुटुंबियासाठी पैसे कमवायचे, पगार घ्यायचा. त्यानंतर अगदी 58 वयानंतर ते सेवानिवृत्त होतात. त्यानंतरचं जीवन कशा पद्धतीनं असतं, समाज त्यांना कसा ॲक्सेप्ट करतो, घरातील लोक कसं ॲक्सेप्ट करतात, त्यामुळे ते जीवन कशा पद्धतीनं ते आपलं करत असतात याची सुद्धा माहिती आपण देणार आहोत. त्यामध्ये वेगवेगळे जे कर्मचारी असतील, शेतकरी असतील किंवा व्यापारी असतील, त्यांचं जीवन कसं आहे ते सुद्धा आपण दाखवणार आहोत. त्यानंतर आपण समाजामध्ये वेगवेगळे जे यशस्वी महिला आहेत, ज्यांनी अगदी जिद्द आणि चिकाटी च्या जोरावरती आपलं जीवन या ठिकाणी उज्ज्वल केलेलं आहे. त्यामध्ये काही शेतकरी महिला आहेत, काही व्यापारी महिला आहेत, त्यानंतर काही अधिकारी महिला आहेत, काही शिक्षक महिला आहेत. त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी काम करत असताना कशा पद्धतीनं आपलं जीवन सुखकर करत आपण त्या यशस्वी झालेल्या आहेत त्याची सुद्धा माहिती आपण आमच्या प्रेक्षकाला देणार आहोत. त्यानंतर क्रीडा क्षेत्रामध्ये ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे, ते विद्यार्थी असतील किंवा क्रीडा शिक्षक असतील, याची सुद्धा माहिती देणार आहोत. एकंदरीत बघितलं तर आपण आतापर्यंत सांगली जिल्ह्यामध्येच TV1 मराठीच्या माध्यमातून बातम्या देण्याचं आपण काम करतो. थोड्याफार आपण कोल्हापूर जिल्ह्यातल्या देत होतो, त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातल्या देतो, काही विजापूर जिल्ह्यातल्या आपण बातम्यासुद्धा देत होतो. मात्र आपण 2026 पासून आपण संपूर्ण महाराष्ट्राने कर्नाटकामध्ये TV1 मराठीचा पसारा आपण या ठिकाणी वाढवणार आहोत. अनेक जिल्ह्यामध्ये आपण वेगवेगळे प्रतिनिधीसुद्धा देणार आहोत. त्या जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती आहे याची सुद्धा आपण इत्तंभूत माहिती आमच्या प्रेक्षकांना या ठिकाणी आपण देणार आहोत. विशेषतः बघितलं तर आपल्या शेजारीच 50-55 किलोमीटरवरती विजयपूर हे ऐतिहासिक शहर आहे. त्या ठिकाणी काय काय आपल्याला बघायला मिळतं. त्या ठिकाणी गोलघुमट असेल, जोडघुमट असेल, उपली बुरुज असेल, अशा पद्धतीचं आपण खास महिन्यातून एक वेळा आपण त्या ठिकाणी जाऊन त्याची सुद्धा संपूर्ण माहिती आपण देणार आहोत. त्यानंतर कर्नाटकातील जो म्हैसूर पॅलेस आहे, त्या ठिकाणी जगप्रसिद्ध अशा वेगवेगळे कार्यक्रम त्या ठिकाणी होतात, ती सुद्धा माहिती आपण देणार आहोत. त्यानंतर पुणे येथील दगडूशेठ हलवाई गणपतीची माहिती असेल, त्यानंतर महाबळेश्वरमधील माहिती असेल, प्रतापगडचा इतिहास असेल, त्यानंतर जी महाराष्ट्राची त्यावेळेची छत्रपती शिवाजी महाराजांची जी राजधानी होती ते रायगड, त्याचीसुद्धा इत्तंभूत माहिती आपण त्या ठिकाणी गड किल्ल्याची माहिती सुद्धा आपण देणार आहोत. त्याचं कारण असं आहे की जे लहान मुलं आहेत त्यांना गड किल्ल्याची माहिती ही इत्तंभूत त्यांना माहिती मिळाली पाहिजे. इतिहासातून एक वेगळ्या पद्धतीनं बोध घेऊन आपण काम करत असताना सुद्धा एक वेगळी प्रेरणा आमच्या या विद्यार्थ्यांना यावी, यासाठी आपण त्याची सुद्धा माहिती आपण TV1 मराठीच्या प्रेक्षकांना आपण देणार आहोत. त्यानंतर संपूर्ण सांगली जिल्हा असेल, सोलापूर जिल्हा असेल, कोल्हापूर जिल्हा असेल, सातारा जिल्हा असेल, पुणे जिल्हा असेल, या जिल्ह्यातील अनेक जे यशस्वी शेतकरी आहेत
ज्यांनी जिद्द चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावरती आपली शेती संपन्न केली, त्यानंतर आपला आर्थिक जो कणा आहे यशस्वी केलेला आहे. आज जर जत तालुक्याचा विचार केला तर जत तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या बेदाणा आणि द्राक्ष आणि डाळिंबीच्या माध्यमातून अटकेपार झेंडा रोवलेला आहे. आज उमदी या गावाचा विचार केला तर या गावातून दरवर्षी 1000 कोटीचा बेदाणा या ठिकाणी मार्केटमध्ये जातो. अनेक शेतकऱ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने शेती त्या ठिकाणी केलेलं आहे. माझं स्वतःचं गाव उमदीपर्यंत आहे. मी 10वीपर्यंत उमदीमध्ये शिक्षण घेतलेलं आहे. त्यामुळं उमदी गावच्या परिसराची सुद्धा मला इत्थंभूत माहिती आहे. त्यामुळं द्राक्ष पिकवणाऱ्या शेतकऱ्यांची आपण मुलाखती देणार आहोत. बेदाणे पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचे थेट आपण बांधावर जाऊन मुलाखती देणार आहोत. साधारण 1 कोटीचा बेदाणा उत्पादन करणारे सुद्धा उमदीमध्ये अनेक शेतकरी आहेत. त्यानंतर आपण बिळूर गावचा विचार केला तर बिळूरमध्ये सुद्धा 1-1 कोटी रुपयाचे द्राक्षे तयार करणारे उत्पादन घेणारे शेतकरी त्या ठिकाणी आहेत. त्यानंतर तिक्कोंडी परिसरात बघितलं तर भाजीपाला हा मुंबईपर्यंत जातोय. आज जर कुंभारी आणि परिसरात जर बघितलं तर त्या ठिकाणी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचं म्हैसाळच्या पाण्यामुळं शेती समृद्ध झालेली आहे आणि शेतकरी हा अगदी आपल्या पायावरती त्या ठिकाणी उभा राहिलेला आहे. 17 ते 20 गावामध्ये म्हैसाळचं पाणी आल्यामुळे या भागातील शेतीसुद्धा समृद्ध झालेली आहे. त्यानंतर दुसरा विषय आहे माडगाळचा. माडगाळ येथील जी मेंढी आहे, माडगाळ मेंढी म्हणून प्रसिद्ध आहे. येथील शुक्रवारी जो आठवडा बाजार भरतो त्या ठिकाणी दर आठवड्याला कोट्यावधी रुपयाची उलाढाल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होते. संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडूतील अनेक लोक त्या ठिकाणी जे बोकडा असतात ते घेण्यासाठी येतात. कारण जत तालुक्याच्या या मातीमध्ये अतिशय रुचकर असं मटण या ठिकाणी मिळतं आहे. त्यामुळं माडगाळच्या जे बोकडा आहेत त्याला प्रचंड प्रमाणात मोठी मागणी आहे. तर माडगाळमध्येच आणखीन माडगाळची मटकी असेल, माडगाळची बाजरी असेल, माडगाळची बोरं असतील, याची सुद्धा इत्थंभूत माहिती आमच्या प्रेक्षकांना आपण देणार आहोत. तर आपण उमराणी तालुका, जत जिल्हा सांगली येथे प्रतापराव गुजर आणि बेलोलकांची लढाई त्या ठिकाणी झालेली आहे. त्या ठिकाणी प्रतापराव गुजरांचं अगदी गावालगतचं भव्य मोठं असं स्मारक आहे. त्या स्मारकाला सुद्धा आपण भेट देणार आहोत आणि त्याची सुद्धा लढाई कशा पद्धतीने झाली त्याचा संपूर्ण इतिहास सुद्धा आमच्या TV1 मराठीच्या प्रेक्षकांना आपण देणार आहोत. एकंदरीत जत हे तसं इतिहास काळातील हे जत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पावन स्पर्शाने पावन झालेलं हे जत आहे. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा येऊन गेल्याचा मोठा इतिहास आहे. त्यानंतर प्रतापराव गुजर बेलोलखांची लढाई सुद्धा इथं बाजूलाच उमराणी येथे झालेली आहे. त्यामुळं जत तालुका जरी दुष्काळी तालुका असला तरी सुद्धा दुष्काळ जर बाजूला ठेवला तर हा तालुका संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं हा ऐतिहासिक तालुका आहे. या तालुक्यातील अनेक लोक अगदी पुणे, मुंबई, मराठवाडा, नागपूर असेल, बेंगलोर असेल, विजयपूर असेल, बेळगाव असेल, गोवा असेल, या ठिकाणी अतिशय ताकदीनं त्या ठिकाणी व्यापार असेल, उद्योग असेल, नोकरी असेल या ठिकाणी काम करत असतात. त्यांच्यासाठी सुद्धा या तालुक्यातली असेल किंवा या जिल्ह्यातली असेल किंवा महाराष्ट्राची माहिती आपण TV1 मराठीच्या माध्यमातून अगदी उद्यापासून आपण देणार आहोत. पत्रकारिता करत असताना गेले 30-35 वर्षे आपण ही पत्रकारिता केलेली आहे. पहिल्यांदा आपण प्रिंट मीडियाच्या माध्यमातून पत्रकारिता केली. त्यानंतर लोकांचा कल ओळखून 2019 पासून आपण TV1 मराठी हे यूट्यूब चॅनल या ठिकाणी सुरू केलेले आहेत. जवळजवळ 2 ते 2.5 कोटी आता व्ह्यूज झालेले आहेत. त्यानंतर 50,000च्या आसपास आपले सबस्क्राईब झालेले आहेत. त्यामुळं आपण थोडंसं एक पाऊल पुढं टाकत आपण आता हळूहळू याचा विस्तार करतोय. संपूर्ण सांगली, सातारा, कोल्हापूर, पश्चिम महाराष्ट्राच्या सुद्धा बाहेर आपण जाणार आहे. महाराष्ट्रामध्ये काय घडामोडी होतात, कर्नाटकामध्ये काय घडामोडी होतात याची इत्थंभूत माहिती आपल्या प्रेक्षकाला देण्याचा आपण सातत्यानं प्रयत्न करणार आहोत. अगदी आता 5 ते 10 मिनिटात या ठिकाणी 2025चा सूर्य अस्ताला जात आहे. जानेवारी ते डिसेंबरपर्यंत या 12 महिन्यामध्ये ज्या अतिशय चांगल्या घटना प्रत्येकाच्या जीवनात घडलेल्या आहेत त्या आपण आठवत आपण 2025ला आपण या ठिकाणी निरोप देऊया. आणि उद्या सकाळी अगदी सूर्य उगवताना सुद्धा आपण एक वेगळी बातमी सूर्याच्या साक्षीनं आपण आमच्या प्रेक्षकांना देणार आहोत. आता अगदी 5 मिनिटात सूर्य अस्ताला जातोय आणि एकंदरीत पुन्हा एकदा मी आमच्या सर्व प्रेक्षकांना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो 2025च्या. आणि 2025मध्ये ज्या काही घटना घडल्या
काही निगेटिव्ह असतील, पॉझिटिव्ह असतील, पण आपण पॉझिटिव्ह थिंकिंग करत आपण इथून पुढच्या काळामध्ये आपण पुढं जाऊया. जीवनामध्ये अनेक घडामोडी घडत असतात, पण त्याला पाठीमागं सारसर आपण पुढं जायचं असतंय. काही टीका टिप्पणी होतात, काही प्रॉब्लेम्स येतात. लोक आंब्याच्या झाडाला दगड मारतात, बाबलीच्या झाडाला दगड मारत नाहीत. त्यामुळं फार काही काळजी करायचं कारण नाही. आपण एक पाऊल पुढं टाकत आपण प्रत्येक दिवस आपण मार्गदर्शन करूया. आणखीन एक मला सांगायचं आहे, आमच्या सर्व प्रेक्षकांना एकंदरीत परिस्थिती बघितलं तर सध्या प्रत्येकाने आपलं आरोग्य चांगल्या पद्धतीनं टिकवणं गरजेचं आहे. उद्यापासून प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घ्यावं आणि या 2025च्या ह्या वर्षाला आपण आता निरोप देऊया. मला एवढं सांगायचं आहे. धन्यवाद. Press the bell icon on the YouTube and never miss another update.